तुझाच अन तुला तुझीच साथ शोधून तुझीच वाट चालई पेला होऊ दे जरा उशीर सोड तोच काय धीर रात संपता पहाट होऊ दे पुन्हा मागे तू फिरू नको उगत दांडून खाऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा ही माणसाचे घर सोडू नको तुझ्या हाती आहे डाव सारा तुझ्या हाती आहे डाव सारा निसर्ग झालं कालची रे ठीक आहे व अतिशय सुंदर आपण मनोरंजन केलं आणि याच्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात म्हणजे एवढा जर बोललं काय तू मग त्याचा एवढा करतस ठीक आहे मी सुरुवातीला माझी जी रेग्युलर 2-3 गाणी आहेत तेवढी म्हणतो आणि मग भुवंगडे लक्ष देऊया बक्षीचा वाटतो या नामाने खाली पडते सौभाग्याचं कुंकू कपाळी गाठ बांधली 7 जन्माची सुनील रावांचे नाव घेते पतिदेव हेच माझे परमेश्वर वा सुनीता सुनील घुगरे यांच्याकडून हे 50 रुपयांचं बक्षीस आहे मनापासून स्वीकारतो धन्यवाद धन्यवाद बघा म्हणजे या सौभाग्यवतीने आपल्या नवऱ्याचं नाव कसं घेते हे या ओबीतून दाखवलं आणि ही खरी पतिव्रत आहे मंडळी लक्षात घ्या नाहीतर आजकाल या कलियुगात नवऱ्याचं नाव घेताना आता माझी बायको माझं नाव काय घेणार सँडी याचं नाव काय सॅमी एक दात नसलेला सॅमी यांनी कुरिअर बोलल्या ना कुरिअर दाताडे बंधू कुरिअर सर्व्हिस काय माहिती आहे बुवा एखाद्या विषयाची किती केड करायची याचा आपण प्रत्येकाने विचार करू होयो काय हा नका बोला खूप येतात त्याला बक्षीस असतंय मनापासून या बक्षिसाचा स्वीकार करतो विकास राणे यांच्याकडून हे 50 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद त्याचप्रमाणे महेश परब तालुका देवगड चाफेड शिवाजी राजावरती गाणं होऊन जाऊ द्या 100 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद कोकणची आन बान शान ए जळक्या ए वासकाड्या ए वासू ए कोकणची आन बान शान कोकण रत्न संदीप लोके बुवा नाही नाही रत्न वित्न काय नाही आम्ही नवरत्न रत्ना होऊन गेली पण वाईट एका गोष्टीचा वाटता की कैलासवासी कदम बुवांचं नाव घेऊन मगाशी ह्या बुवान टाळीये मिळवल्या पण लवलेश तरी कदम बुवांचं त्याच्या भजनात हा काय हो कारण कदम बुवांचे विद्यार्थी काशीराम परब बुवांचे विद्यार्थी सुशील गोठणकर बुवा आणि सुशील गोठणकर बुवांचे विद्यार्थी समीर कदम बुवा मग आपण कदम बुवांचा सांगतो जिसमे आहे दम ओ कैलासवासी चंद्रकांत कदम स्मारकाच्या उद्घाटनाला गेलं काय रे स्मारकाच्या उद्घाटन खोटा बोललोस तर सत्यनारायण थया नाही आणि मोठेपणात नावा घेत लाज वाटत नाही तुका पहिली बारी केलं त्याचे ना ती बारी केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी जे व्हॉट्सअपवर मेसेज दिले ते वाच जरा तू दुसऱ्यावर जळा मगाशी काय सांगता हो बुवा मंडळी आपण विचार करा अमेरिकेमध्ये प्रगती झाली जपानमध्ये प्रगती झाली तरी सुद्धा आमका घाबरत की त्या देवस्की नाही ना वाटोळा ना पण एक लक्षात घ्या मी माझ्या आई वडिलांचे तसे माझ्यावर संस्कार असत आयुष्यात कधी देवस्की केली नाही आज येताना सुद्धा पहाटे आई वडिलांच्या पायात हात लावलेले मंडळी तेव्हा माझ्यासारख्या लोके बुवा देवस्कीची गरज नाही पण ह्या बुवान फक्त सरस्वती हात लावून सांगायचा काळोखात बिफुट फुकान येणारो लोके बुवा कळला या माका बोलायचा नाही होता तू माका 2दा-3दा देवस्कीचा सांगलं अरे काळोखात राहतोस पाठच्या बाजूने बिफुट फुकतोस लोके बुवाचा वाटोळा होऊन दे हो आणि असा लोके बुवाचा वाटोळा करून तू पुढे राहतो बघलेल्याचे डोले पुढे आता चिंत किती आहे मगाशी सांगता राहणार मिडबाव अरे हो माझं गाव तुझा काय ता सांग तू खरं
चिरेखानीच्या बाजूला लोक तुका चिरेखानी टाकतलं एकदा नेऊन आणि वरतून रोड टाकतलं. तू खय रवतस तो जरा मगे सांगा सुरुवाती. हा आईच्या जीवावर बाईची सुभेदाराने हा बोलायला मला लावू नकोस, थांबून ठेवतो जरा धुवून काढीन तुका सांगान ठेवतोय जाऊ देवतोय नाही. मगाशी सांगतो माका हगीच लावची येळी येत होय थोडं घ्या तुका जिल्हाचो हगीच होता म्हणून. हगीच कोण लावतात तुका माहिती आधी? लहान मुला लावतात. हा तू ना एकदा मी जसो आवाज लावतोय ना तसो आवाज लावून बघ हळसून पिवळं पडतो पोखरण पर्यंत मारीत नाही गेलं तर नाव लोके बुवा लावताय नाही लक्षात ठेव. चॅलेंज करत होय अगुरडे. कोकणची आन बान शान कोकण रत्न संदीप लोके बुवा आता लग्नाचा हंगाम जवळ आलाय. लग्नाचा हंगाम काय मंडळी खरा ह्या ज्यांनी कोणी दिलेला ना खरा कारण सांगतोय 40शीचो पोर होय कमीत कमी 50-60% हा त्यांना बिचाऱ्यांना झोप लागत नाही घराकडे म्हणून भजन ऐकण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय रवलेलो नाही. काय करतो गावात पोरगी देत त्यामुळे होईल. आता हे जे 33 म्हणतात ना ह्याच्यातले बहुतेक 22-23 त्याच्यासाठी गेले सगळे. काय आता एक गंमत सांगते तुमका 40 वर्षातून एक पोरगी बघू गेलो पोरगी बघू सगळा त्यांचा जमला सगळा म्हणजे सगळी पसंती झाली आणि त्या पोरीची आवशिली बाहेर आणि एका म्हणता जर माझा पोर दिलास तर नदीत जाऊन जीव देतलय. तेव्हा शेजारी एक होतो जाणकार तो म्हणता अगो झाला काय सगळा आता मिटला. रोज म्हणता 20 वर्षापूर्वी माका बघू गेलो आता माझ्या चेडवाक बघू गेलो. म्हणजे ह्या आपण हसण्यावरी नेऊया नको पण ह्या खरा हा 40-45 वर्ष झाली ना तरी लग्न होत नाही. बिचाऱ्याकडे पर्याय रवलो नाही आता घराकडे जातले आणि भीतीकडे पाठ करून झोपतले दुसरा काय करतले. ही परिस्थिती हा 16-17 वर्ष झाली काय आजच्या मुलींका घरात रेंज येत नाही खोलीत रेंज येत नाही त्यांना किंवा गावाकडे गेला तर आपल्या घरात रेंज येत नाही. आता हय असला ना तर बाहेर येतली किंवा गच्चीवर जाणार. 16-17 वर्ष झाली काय रूम मध्ये त्यांना रेंज येत नाही कलमाच्या पाठच्या बाजू काहीतरी जाणार. बरं त्यांना रिंगटोन वगैरे काय नसता आणि मग कधीतरी भुर्र वापूस गेलो बरोबर हात मारून. ही परिस्थिती हा तुका काय कळत असा सांग समाजात म्हणून सांगतोय. आता हय भगिनी सुद्धा इलेली ते म्हणते ह्यो मेलो आमच्यावर कित्याक घसारता. पण आज ह्या समाजात सांगायची गरज आहे 16-17 वर्षा एखाद्या 12वी-13वी झालेल्या मुलीक बापूस म्हणजे फाटकी बॉडी घालणारो मोबाईल घेऊन देता मोबाईल. पण ही मुलगी देतो किती चांगला वापर करता या प्रत्येक मुली ठरवूची गरज आहे मंडळी लक्षात घ्या. 16-17 वर्ष झाली काय त्या मुलीत आज भजनाच्या या माध्यमात बसल्यावर नुसता हगीच सांगायचा नसता. आज समाजात काहीतरी आपण देणं लागतो बुवा. अरे तुझे दात पडलेलो इथपर्यंत माहिती आहे मला बोटा पण तुटली कधी रे खय 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 काय केलं काय बोटांचा काय विषय बघ कसं दाखवता तो बघा वासू खाली आता चांगला असते ते मासा भगिनी बसले हो घासलो असे घासत असे हात घासत. समऱ्या म्हणजे बाकीचे 31 ते पण पडतले एकदा बघितलं हा तर खाईल तो बट नाही हा विरारला येईल बरोबर पोचलेले ते बघा. तर 16 वर माझ्या भगिनींका मी सांगतोय माका सुद्धा 3 मुली होत म्हणजे 2 मुली झाले तिसऱ्या वेळात वाटलेला झील होत पण मुलगीच झाली. होऊन दे काय नाही आपण समाजाचा काहीतरी द्यायला लागतो कारण काय हा 100% जर मुलगी असले तर 70% मुली होत आम्ही काहीतरी भरून काढतो मला पाया बाकी का. आणि हिंमत लागता ना त्याच्यासाठी सुद्धा. हा कोणत्या हिंमतीने सांगायचा आता वर्षाच्या आत आम्ही सुद्धा आणू शकतो सांगा 80 असो रातचा जागरा लागून 80 असू दे मनोरंजन या करू नको जास्त चिघळवू नको हा बघ आणि सवय हा तो काय करतो ते का मला माहिती आहे पुढचा मी घरात जातले नाही आज मी आज हयच झोपतले विराला हा गेल्या वर्षी ती माका गडबड होती म्हणून जरा थोडक्यात आटपलं तुका धुल्या जेव्हा हैसून जाऊचं नाही लक्षात ठेव कारण माका काय पुढच्या वर्षी येऊचा नाही तुका जेवचा
तर मंडळी सिरियस विषय सांगतो, 16-17 वर्ष झाली काय मुलीला घरात बिचारे आई वडील मोबाईल घेऊन देतात, सगळं करून देतात, पण हे मुली आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही. मग हल्ली पद्धत दिली ह्या बाजूचा भादरवतात, ह्या बाजूचा भादरवतात आणि मध्ये थंय गचकारण असता आणि मग कलर परत असता, कलर असता आणि अशा तरुणावरती भाळता. बरं ते तरुण सुद्धा कसे, जीन्स पॅन्ट, पूर्वी एखाद्या तरुणाक जीन्स पॅन्ट मिळत नव्हती म्हणून बापूस शेजारच्याची आणून द्यायचो. आता 16-17च्याशी जीन्स पॅन्ट जर बापसाला आणून दिल्यानंतर पहिलं ढोकराला फाटतलो. बरं आताच्या जीन्स पॅन्टचे असे प्रकार इलत, तो जर सत्यनारायणाच्या पुढे जर वाकलो तर मागे जो उभा होते का सत्यनारायणाचं दर्शन घेऊचीच गरज नाही. ते मग तकडे टाळी मारतो. बहुतेक सगळे त्याच प्रकारचे जीन्स आहेत त्यांच्याकडे वाटतं. म्हणजे ही परिस्थिती आहे. म्हणून मगाशी मुवान खरोखर चांगल्या ईशा हा ना, ईशा तिचे कपडे बघा आणि ती शनया आता जे ब्लाऊज आणि काय घाल, आता ह्यो मला तू किती आहे बघतो तेवढा सुद्धा तो बोला. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि माझ्या भगिनींका एकच सांगायचा, मी आता जास्त काय बोलत राहतले नाही, समाजात तुम्ही काही करू नका, शिक्षण तुमचं जमात तेवढा घ्यावा, घरातला काम जमात तेवढा करा, पण समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाईल असं कृत्य करू नका. कारण आज मुली का नको असतात, एक म्हणजे आपल्या बापाचं नाव लग्न झाल्यावर लावत नाही, नवऱ्याचं लावतात. आणि दुसरं, जेव्हा एखादी मुलगी पळून जातात तेव्हा ह्योच समाज माझं म्हणतो काय मेलो मोठेपण लोके बुवा सांगत होतो, वार गेला पळाल. आणि तेव्हा ह्या समाजात जेव्हा लोके बुवा मान खाली घालूची लागतली ना, तेव्हा प्रत्येक बापाक वाटतं मुलगी नको. म्हणून मंडळी, आई बापाची आपल्या मान समाजात कशी ताट राहावात एवढा जरी प्रत्येक मुलीं जर सांभाळल्या तर आज या ठिकाणी विरारमध्ये हा कार्यक्रम केल्याचा काहीतरी आमचा सार्थक लागत. बरोबर ना? बक्षीस वाजते. हा, कोकणची आन बान शान कोकण रत्न संदीप लोकेबुवा. आता लग्नाचा हंगाम जवळ येत आहे. आपल्या मंगलाष्टकाने इथला परिसर मंगलमय करावा. कुमार रामचंद्र बंड्या जांगळे यांच्याकडून या 51 रुपयाचा ऐर इल्लेलो हा स्वीकारतोय. धन्यवाद. त्या म्हणता बक्षिसा देतात, तुका काय बक्षिसा मिळत नाही काय रे, असं जळफळान घेऊ नको रे. काय हा बुवा, हे आम्ही माणसं जोडली आहोत. तुझ्यासारख्या नुसतं हिला पैसे घातले, दोघा तिघांका फक्त 200 दिले काय घरात घेऊन जाणारे पाकिट आम्ही नव्हे. 1 पण रुपये यांचा कोणाला देत नाही, सगळे नेतोय. हे बघ, हे दादा हरियाणात ना, हे बिचारे म्हणजे माझे भाव का करीत नाही ते तेवढा माझ्यासाठी करतो. नेऊ घेतात रेल्वे स्टेशनवर, हव्या काय नको काय सगळा, म्हणजे पूर्ण कुटुंब त्यांचा. हे खैके तरी उपकार लक्षात ठेव. कोणची कृपा, तो कधीचो आणि मी कधीचो. गुरुवर्य श्री अजित मुळम बुवा यांचे शिष्य बुवा श्री प्रवीण सुतार, विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आजिवली राजापूर सोनारवाडी यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. खरं आहे बुवा, मोठे पण सांगत नाही. या बुवांचं सुद्धा भजन एकदा ऐका. आमचे प्रवीण सुतार बुवा अतिशय सुंदर, म्हणजे कमीत कमी बोलणार आणि भजन एवढं सुंदर करतात. एकदा जोरदार प्रवीण सुतार बुवांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. तू नुसता बक्षीस घेतला आणि मुतूर घातलं, तुका काय पैशाशी म्हटलं. श्री योगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ कोपरीगाव, श्री कासले बुवा आणि विनोद चव्हाण बुवा यांचे शिष्य बुवा श्री सुधाकर महांकाळ यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे वसई तालुका हिंदू सुतार मराठा संस्था रजिस्टर आणि श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ बुवा, शहीदांवर एक गजर झालाच पाहिजे, 111 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे मित्र दादा हरियाण यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही तसं जास्त लेवलला जाऊन बोलले नाहीये आणि हे मला त्यांचं आवडतं बोलणं, त्याच्यामुळे. आणि बरोबर आहे, एखादा बुवा नवीन आपल्या एरियामध्ये येतो त्याच्यामुळे त्याला आपण साथ द्यावीच लागते. आणि नवीन असतो, जेव्हा तो दुसऱ्या वर्षी येतो त्यावेळी तरी सुद्धा आम्ही आपल्या झेपात तेवढा प्रयत्न करतो. म्हणजे लोक ह्याच्यातली म्हणायची नाही की लोके बुवा आमका नाराज केल्याने आणि असं म्हटल्याने ना तर मला पैसे नाही दिल्याने तरी चला. हा, पैसे रुपयाचा नाही म्हणजे पैसे. श्रीहरी जगत
दूर करीतो व्यथा, दूर करीतो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा. चल ग सखे पंढरीला, चल ग सखे पंढरीला, तुझ्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव, तुझ्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रखुमाईला. करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. मायेचा वायदरा शरी कोल्हापुरा, मायेचा वायदरा शरी कोल्हापुरा. घेऊया लाभ दर्शनाचा, ही मंडळी गाणी ऐकायला कशी वाटतात बघा. नाहीतर आता जी गाणी येतात 2-2, 4-4 दिवस, 2-2, 4-4 महिने फक्त थांबतात आणि मग जातात. सन्माननीय आमचे मित्र दिलीप बेडेकर यांच्याकडून योगेश सामंत यांच्यासाठी हे 200 रुपयांचं बक्षीस आहे आणि माझ्यासाठी सन्माननीय दिलीप बेडेकर यांच्याकडून एक 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवा, आपण बोलते वेळी विचार केला पाहिजे. दिवसकी बिवसकी भजनात चालत नाही. आणि मायबाप श्रोत्यांना, हे जरी मुंबईत सुखवस्तीसाठी आलेले असले तरी माझ्या गोवा बॉर्डर पासून म्हणजे बांदा बॉर्डर पासून ते रायगड पर्यंत ही सगळी मराठी माणसं आपल्या कोकणातीलच आहेत. हे कुठे गुजरात किंवा याच्यातून आलेले लांबून लांबून नाहीत. त्याच्यामुळे तुझं देवस्कीचं जर बोलतोस ना की हो याच्या मागापासून याचे माईक एक लक्षात ठेव, एक वेळ देवा घाबरा नको पण आपल्या कर्मात घाबर. देव आपल्याक एक वेळ माफ करू शकता पण कर्म आपल्याक माफ करणार नाही. लक्षात ठेव माझं वाक्य. आणि मी अति आता तुका सांगतलंय नाही काय, अगरबत्ती एक वेळ दिवो असताना दिवो तो आपण फुंकर मारून विझवू शकतो पण अगरबत्ती विझवू शकत नाही. कदमबुवांचा जर कर्तृत्व हा तर कोण काय करू शकत नाही ते, किंवा लोकेबुवांचा जर काय कर्तृत्व हा तर कोण बात करू शकत नाही. प्रत्येक जण आपल्या कर्तृत्वावरच जगतो. लक्षात ठेवा. अतिरेक ह्या क्षेत्रात चालत नाही आणि ह्या क्षेत्रात ज्यांनी मंडळी अतिरेक केल्याने ते सगळे कुठे एक लागलेले आहेत. लक्षात ठेवा. म्हणून मंडळी सांगताय सगळ्यांनी नामस्मरण ह्या आज तुम्ही मायबाप श्रोतेजन हय बसलात, हय काहीतरी चांगला मिळात किंवा मनोरंजन होत या उद्देशाने लिहिलेल्या हय मंडळात ह्या ऑर्केस्ट्रा सुद्धा लावल्या नसतो. पण ही गर्दी बघून आमचा अभिमान वाटतं बुवा की आपण काहीतरी गावावरून इथे येऊन काहीतरी लोकांना देण्याचं 2-2 मुंबई सारख्या ठिकाणी 2-2 वेळा बारीक एकाच जागेवर मिळणं ह्या सुद्धा माझ्या वाडवडिलांची पुण्य आहे. या बुवा काय बुवा काय किती लिस्टवर त्यांच्या अनेक नामवंत बुवा असतात तरी सुद्धा आमकाच बोलवतो का तर आपण सुद्धा काहीतरी समाजाला देणं लागतो. लक्षात घ्या. तो काय म्हणत होता मग ह्याचा कसा ह्याबद्दल ह्यो काय सांगणार नाही. म्हणजे तो लहान असल्यापासून शाळेत असल्यापासूनच तो हुशार जातो. शाळेत एकदा गुरुजींनी ह्या काय विचारलेली काय जरा लिंगाबद्दल माहिती सांग. तर असा हा जो फळा आहे तो कुठला त्याचं लिंग सांग. ह्यो सांगता पुल्लिंग. परत थोड्या वेळानं गुरुजी सांगतात हा खडू आहे. ह्यो सांगता पुल्लिंग. बरं तो फॅन जो आहे तो कसला आहे. ह्यो सांगता तो जर बजाजचो असत तर पुल्लिंग हा आणि जर उषाचो असत तर स्त्रीलिंग हा. म्हणजे त्याच्यात लय पोचलेलोच हात आपण
मी काय त्या हय कोण कोणता नाही लक्षात ठेव. प्रत्येक माणसाला हय जमलेल्या प्रत्येक माणसाला लक्षात ठेवा. म्हणजे माझ्या सहित तुमच्या सगळ्यांका आपण किती जरी मोठे असलो, 4थ्या 5व्या 6व्या माळ्यावर जरी आपण राहत असलो तरी शेवटची आंघोळ आपल्या खळ्यातच घालूच्या किंवा अंगणातच घालूच्या. तेव्हा अतिरेक या क्षेत्रात कोणाचं चलतलो नाही. कोण कोणाचा नसता. जगाचो बाप श्रीकृष्ण तेतो जन्म सुद्धा बंदीवासात झालो तर तुझा आणि माझा काय घेऊन बसलो. फास्ट लिव. शिवाजी महाराजांवरती एक नेहमी म्हणतो ते गाणं म्हणतो. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझी रात तुला एवढा सोप्या नाही आता. तपश्चर्या त्याच्यासाठी. हो हे का काय माहिती आहे. हे 33 जण त्याच्यात 10-12 माझे विद्यार्थी होते. आता तशी मंडळी हारूची गरजच नाही. पण त्यांना ह्या नोटेशन वगैरे माहिती नाही. मुंबईत राहतात ना येऊन. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचे माझ्या राजाचे माझ्या राजाचे नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचे नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचे नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे, भरोसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे, भरोसा त्या राजावर. माझ्या आठवण येते मला पासूनी भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातला धर्म मानला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशीच इच्छा, पुन्हा जन्म घ्या अशीच इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशीच इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या धन्यवाद. एक मंगलाष्टक म्हणतो आणि गजराला सुरुवात करतो. गंगाराम परबुवा काटळीचे बुवा यांच्याकडून योगेश सामंत यांच्यासाठी हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
योजनांच्या माध्यमातून प्रबोधन चांगलं करतात. फक्त तुम्ही थांबा. करायला चांगलं आहे. गंगा सिंधू सरस्वती यमुना. बघा मंगलाष्टक घेतल्यावर बहुतेकाने मोबाईल चालू केल्याने पण नोटेशन वगैरे कोणी घेतलेत ना. नाही ना, मे महिन्यापर्यंत बहुतेक त्याचा लक्ष होतं. बघित राहा तुम्ही. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका शिप्रावेत्रवती मासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्णे जल समुद्र सरिता पुरिया सदा मंगलम शुभ मंगल लाभो. काय माहिती हा एवढ्या तू मंगलाष्टक बुवा म्हण म्हणजे माझा एका हगीसवर तरी भागात तुला 17-18 हगीस लावची लागते. बघ एकदा मनात बघ तरी कळला. नुसता मोठेपण करू नको रे. बोल बच्चन, अमिताभ बच्चन. देवगड हापूस सगळ्यांचो बापूस. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशांत सावंत मुनगे सावंतवाडी यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. बरा झाला कुणकेश्वरची यात्रा मजबूत गेली. बाकीचं जाऊ. श्री रमेश लक्ष्मण गुरव सर्पमित्र मुक्काम पोस्ट भडगाव बुद्रुक कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद 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 मंडळी. गजर घेतो कारण बराच वेळ होतोय. नगाऱ्याची गाय तया टिमक्याचा गाय. टिमक्या असतो टिमक्या अशी टिचकी मारून उडवून देईन तुला. नाच करायचं नाही सांगून ठेवतो. पाकिस्तानात फेकीन. नगाऱ्याची गाय तय टिमक्याचा गाय पहिल्यातला आता गाय रवलाच गाय. पहिल्यातला आता गाय रवलाच गाय. पहिल्यातला आता गाय रवलाच. योगेश सामंत म्हणतात. योगेश सामंत 3,000 विदागी आहे त्याची. 3,000 800 आणि 900 वाले नाही तो विचार सर्वच कर भाऊ. अंका जाऊ काय दादा अंग मेहनत परत एकदा हा. नगाऱ्याची गाय थै टिमक्याचा गाय. नगाऱ्याची गाय थै टिमक्याचा गाय. वाचारे बदलून गेले कोण कोणाकच मानिना ते झाले. योगी स्पोर्ट्स नाला सोपारा लिंगाळगाव वरचीवाडी यांच्याकडून हे
250 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सभा मंडळी, रीतिरिवाज बदलून गेले, कोण कोणाक मालिन असे झाले. हे समीर कदम सारखे बुवा आमले सामले जर नसता तर आज तुमका दिसलेच नसते. या प्रत्येक मराठी माणसाक मान्य करू लागत. आमले सामले जर नसता तर समीर कदम सारखे बुवा आज नावारूपा गेले नसते. पण त्याच्यात काहीतरी ते पुढे गेले, याच्यात आमचा समाधान आहे. कारण आमच्या जोडीला काहीतरी मिळतात ते. रीतिरिवाज सारे बदलून गेले, कोण कोणाकच मानी नाते झाले. बापचा तो वैरी बघा झालो. लग्न झाल्यावर म्हणजे 40 ते 50% तरुणांचा आपल्या आई वडिलांशी पटत नाही, पण सासऱ्याक आणि सासऱ्याक आई आणि बाबा म्हणणार. या कलियुगा लक्षात ठेवा. आपल्या जन्मात येता आऊस बापूस त्याचा विसर पडलेलो असता आणि सासू सासऱ्यात किंमत वाढता. बापचा तो वैरी बघा झालो, सासू सासू माय बापा सारखो वाटलो. देवा सोडून देवतारात भजतास काय, देवा सोडून या देवतारात भजतास काय. सैनिकांचा गाव चौकुळ सावंतवाडी, सैनिकांचा गाव चौकुळ सावंतवाडी. प्रकाश कावळे आणि परिवार यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. आई माझी मायेचा सागर हे गाणं घ्या. सागर हे गाणं बोला. सचिन मिसाळे यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. गणेश या धावडे शिवसेना शाखा प्रमुख मनवेलपाडा यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सन्माननीय विशाल मसूरकर बुवा यांच्याकडून हे माझ्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. विशाल मसूरकर बुवा यांच्याकडून योगेश सामंत यांच्यासाठी हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. दूर बसलोय आता नाही ना. हा असायचो वळवट कपाळवर टिळो, असायचो वळवट. बघा पहिले एखादी 9 वारी साडी नेसणारी आजी जी असतात, म्हणजे आमच्या आईवरून मी सांगतो, तिच्या कपाळात टिळो म्हणजे त्या कुंकू असायचा का मोठा असायचा. आणि आजकालच्या स्त्रिया, म्हणजे मी तुमचा सगळ्यांना बोलत नाही हा, तुम्ही रागात जाऊ, पण जशी साडीचो कलर, ब्लाऊजचो कलर, जसं त्यांच्या टिकल्यांचो कलर. बरं ते टिकले सुद्धा केवढे पहिले मोठे असायचे, आता ती दिसत सुद्धा नाही टिकली. आणि मग ते टिकल्या काहीतरी बाथरूम मध्ये संडास मध्ये लावतात ना. भोवाक त्या बिचारा 2-4 महिने सगळे चिकटाला असा वास काय करतो ना विचार. असायचो मळवट कपाळवर टिळो, असायचो मळवट कपाळवर टिळो, आता जी टिकली ती तो रंग लिरो टिकली सुद्धा लावतात ती दिसत पण नाही, टिकली सुद्धा लावतात ती दिसत पण नाही. कापून घेत वाढवता बापयो घडी, मिशी कापून घेत वाढवता बापयो घडी, मराठी माणसाची गायब झाली शेती. मगाशी बुवा हे का काहीतरी म्हणत होतो हलकट, हे का हलकट म्हणत होतस ना. हे
काय माहिती मका म्हणजे मी खरं सांगतो या सरस्वती समोर मला संपूर्ण की दाढी येत नाही, पण पुरुष म्हटल्यावर तेव्हा दाढी होईल म्हणून काहीतरी आपल्या घेऊ पुरावा नका दाढी आहे काय बुवा. हे बारीक सारीक विषय घेऊन लोकांना हसवण्यापेक्षा म्हणजे तुझ्या दातावर माझ्या या हलकटीवर ही हलकट नाही या आता बघून ना बहुतेक माझे जे चाहते होते का थोडक्यात मराठीत आपण समर्थक म्हणतो ते बहुतेक असं ठेवूक लागले. उदाहरण घे तुझ्याकडे नाही बाबा. मराठी माणसाची गायब झाली शेती मुसळ जाता दिसला नाही वरवंटो मुसळ जाता दिसला नाही वरवंटो जमा झालो चटणी तो पाठो टीव्ही फ्रीज मिक्सर विना संसार चालणार नाही टीव्ही फ्रीज मिक्सर विना संसार चालणार नाही. वेळेकर साहेब नंतर घेतो आवाज आहे एक कार्यक्रम अजून 6 वाजता मुंबईत. ये बंधन तो प्यार का बंधन है जन्म का संगम है. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी
माझ्यासाठी तुमच्या मान कधी मिळेल मुठभर घात कधी मिळेल मुठभर घात कधी मिळेल मुठभर घात कधी घडी तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले घाटचे पास आई माझी जीवनाधार आई माझी तिने जीवनाधार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाधार. धन्यवाद मंडळी. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्री संतोष धोंडू गुरव शाखाध्यक्ष नाला सोपारा पूर्व यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्री अमित नाईक शाखाध्यक्ष नाला सोपारा पूर्व यांच्याकडून 100 रुपयाचं 200 रुपयांचं बक्षीस आहे. या ठिकाणी गजर पूर्ण करतो. 40 मिनिटं झाली आहेत. सन्माननीय दीपक पाडवे आमचे मित्र दीपक पाडवे यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा दोनच धरलं असं काय करतो एकदम नवीन असल्यावर को बोलतो वरडायचं नाही. माझा माणूस होतो तुम्ही नको माता नको आणलं तर हे बघा बसानच असं चल हे बघा कडे बसानच असं मागणी थोडी नाही ऑलराऊंडर मध्येच बोला नको तू बोललास का आम्ही मानता मध्येच बोला नको काय तर ताट आला आमका माहिती आहे सगळा बाकीच्यांका बसव काय हो तू काय तर बोल रे तो बोला तर बोलत हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा हरी नारायणा हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा राजा निघराणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी अर्ध्यावरती मोडला सांगा अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी हरे 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 हरे
Thank you.